पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता करणार जारी. देशभरातल्या कृषी विज्ञान केंद्रांमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भोपाळ इथे आयोजित 2 दिवसांच्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचं उद्घाटन. लठ्ठपणा या वाढत्या समस्येचा तातडीनं सामना करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं पंतप्रधानांनी केली देशभरातल्या 10 व्यक्तींची निवड. राज्य विधिमंडळाचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 ते 26 मार्च दरम्यान होणार संपन्न. 10 मार्चला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प. नवी दिल्लीत आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा काल दिमाखदार समारोप. विविध 12 ठराव पारित. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिसमध्ये दाखल. प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत 62 कोटींहून अधिक भाविकांनी संगमस्थळी केलं पवित्र स्नान. महाशिवरात्रीला होणार महापर्वाची सांगता. जर्मनीमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत कन्झर्वेटिव्ह आघाडीला सर्वाधिक मतं. फ्रेडरिक मर्झ यांचा जर्मनीचे चॅन्सलर होण्याचा मार्ग मोकळा. ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक प्राध्यापक अनंत भावे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय. विराट कोहलीचा एकदिवसीय सामन्यांमध्ये जलद 14,000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम.